नमस्कार, होम ट्युशन मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सिरीज 1 मधलं चॅप्टर नंबर 3 सर्कल मॅथ्स 2 हे आता मी सुरू करत आहे. तर आपण मध्ये बरेच दिवसाचा गॅप होता, आता तुम्ही पुन्हा कव्हर करतो इथे. आणि नवीन हे चॅप्टर आहे. हे चॅप्टर 10वी मधलं एसएससी बोर्डामधलं सर्वात महत्त्वाचं लक्षात. आणि याच्यावरती जवळजवळ नाही म्हणजे ना तर 8 ते 10 मार्काला बोर्डाला प्रश्न विचारले जातात. बऱ्याच शाळा काय करतात माहिती आहे, हे चॅप्टर ना उशिरा शिकवतात, कठीण असं वाटतं मुलांना समजत नाही असं शिक्षकांचं पण काही मत असतं. आणि ते पण बरोबर आहे, कारण थोडं ते किचकटच आहे. पण मी माझ्या पद्धतीने सोपं करून घ्यायसाठी प्रयत्न करत आहे. तर तुम्ही ते लक्षपूर्वक समजून घ्या अशी मला अपेक्षा आहे, आणि म्हणून आता ते सुरू करतो. तर बघा, सर्कल मध्ये आपल्याला मी पुस्तक घेऊनच डायरेक्ट शिकवणार, पुस्तकामध्ये पॉइंट आहेत सगळे. तर सर्कल मध्ये आपल्याला शिकायचं काय काय, तर सर्कल पासिंग थ्रू 1, 2, 3 पॉइंट्स. नंतर मग सर्कल टचिंग इच अदर. नंतर इंस्टंट अँगल अँड इंटरसेप्टेड आर्क. सेकंड टँजेंट अँगल थेरम. सेकंड अँड टँजेंट आर्क ऑफ सर्कल, सायक्लिक क्वाड्रिलेटरल आणि थेरम ऑफ इंटरसेप्टिंग कॉर्ड्स. असे काही जवळजवळ 7 ते 8 पॉइंट आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायचे आहेत. तर पहिला तर थोडीशी आपण उदाहरण लिहूया. इथे दिलेलं आहे की तुम्हाला सर्कल बद्दल एक थोडेसे मी माहिती देतो. सर्कल म्हटलं की नॉर्मल गोष्टी आपल्याला बेसिक गोष्टी समजून घ्या. तर हे आता मी जे तुम्हाला सर्कल ड्रॉ करतोय, बरोबर. तर सर्कल मध्ये पहिला सेंटर घेतला O, बरोबर. त्याच्यानंतर सर्कल मध्ये येणारी महत्वाची जी लाईन आहे ती रेडियस OA. ही काय रेडियस. आता ही जी रेडियस आहे, ही रेडियस सेंटर पासून सर्कल पर्यंत जी लाईन आहे तिला आपण म्हणतो रेडियस, बरोबर. त्यानंतर सर्कलच्या सेंटर मधून पास होणारी आणि सर्कलवरचे 2 पॉइंट टच करणारी जी लाईन आहे, समजा हिला म्हणूया आपण PQ. ही आहे कॉर्ड्स, सॉरी डायमीटर. डायमीटर, बरोबर. त्याच्यानंतर अजून येणारी लाईन म्हणजे टँजेंट. ठीक आहे, टँजेंट. टँजेंट काय करते, तर सर्कलला एका पॉइंट मध्ये टच करते, तिला म्हणते टँजेंट. ही टँजेंट घेऊया XY. XY काय टँजेंट, बरोबर. नंतर सेकंड काय करते, तर ती सरळ सर्कलला छेदून जाते. M सेकंड, बरोबर. रेडियस, डायमीटर, टँजेंट, सेकंड या ज्या लाईन्स आहेत याचा आपण थोडक्यात माहिती आता घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आता बेसिक गोष्टींमध्ये म्हटलं तर एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला, रेडियस, डायमीटर हा तुझ्या डबल असतो. अजून एक याच्यामध्ये राहिलेली लाईन आहे ती कॉर्ड्स. सेगमेंट ही आहे कॉर्ड्स, PR. ही काय कॉर्ड्स. आता कॉर्ड्स बद्दल मी थोडंसं बोलतो. रेडियस, बरोबर. रेडियस चा डबल असतो डायमीटर, म्हणजे डायमीटर इक्वल टू डबल रेडियस. लक्षात ठेवा, बरोबर. आता कॉर्ड्स हा काय करतो, सर्कलवरचे 2 पॉइंट जॉईंट करतो, टच करतो. तसंच डायमीटर पण तेच करतो, पण डायमीटर पास कुठून होतो, सेंटर ऑफ द सर्कल. लक्षात ठेवायचं, सर्कलच्या सेंटर मधून पास होणारी जी लाईन आहे PQ ही काय डायमीटर. आणि तोच आहे ना
diameter is the largest chord of a circle. Diameter is largest chord of सर्कल. म्हणजे सर्कलचा सर्वात मोठा कॉर्ड कोणता असेल तर डायमीटर. त्याला म्हणतात जीवा. लक्षात घ्या, त्याला काय म्हणतात? जीवा. सर्वात मोठी जीवा. आता हे सर्कल मी परत एकदा मराठीत सांगतो. ओ क्यू ही काय? ओए काय? रेडियस म्हणजे त्रिज्या. ओए काय? रेडियस म्हणजे काय? त्रिज्या. नंतर पीक्यू डायमीटर म्हणजे व्यास. पीक्यू डायमीटर म्हणजे काय? व्यास. नंतर ही टँजेंट म्हणजे काय? स्पर्शिका. एक्स वाय काय? स्पर्शिका. नंतर ही एमएन सेकंड म्हणजे काय? छेदिका. ठीक आहे, छेदिका. बरोबर. आणि डायमीटर इज द लार्जेस्ट कॉर्ड ऑफ सर्कल म्हणजेच काय? व्यास हा सर्वात मोठी जीवा. सर्वात मोठी जीवा वर्तुळातली म्हणजेच काय? व्यास. लक्षात घ्या. ही झाली थोडक्यात आपल्या सर्कल बद्दलची बेसिक माहिती आपण काय घेतली. याचं मी क्षेत्रफळ वगैरे सर्कमफरन्सचा फॉर्म्युला, बरोबर. तर क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काढायचा असेल, एरिया ऑफ सर्कल म्हणजे पाय आर स्क्वेअर म्हणजे क्षेत्रफळ. नंतर सर्कमफरन्स ऑफ सर्कल तर 2 पाय आर. हे फॉर्म्युले वगैरे इथे यूज होतात. हे झालं बेसिक. आता आपल्याला जे जायचं आहे बघा, मी पुसत राहणार आहे. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही याचा स्क्रीनशॉट किंवा लिहून घ्यायचंय. बरोबर. पुढे आपल्याला काय करायचंय तर सर्कल एक काही सर्कल कॉन्ग्रुएंट सर्कल म्हणजे काय? कॉन्ग्रुएंट सर्कल म्हणजे दोन सर्कल जे आपण काढू सर्कल त्याची रेडियस कशी असते? इक्वल असते. याला म्हणायचं कॉन्ग्रुएंट सर्कल. म्हणजे ज्या सर्कलची रेडियस इक्वल असते. बरोबर. समजा याचे R1 असेल तर याचे R2 असेल. बरोबर. त्याला म्हणायचं कॉन्ग्रुएंट सर्कल. कारण काय? R1 इक्वल टू R2 कॉन्ग्रुएंट सर्कल. दुसरे दिलेले कॉन्ग्रुएंट म्हणजे इक्वल, एका मापाचे पण रेडियस समान. दुसरा इकडे सगळे कॉन्सेंट्रिक सर्कल. कोणता? कॉन्सेंट्रिक म्हणजे काय तर त्याचा सेंटर जो असतो हा एकच असतो. आणि एका सेंटर मधूनच दोन सर्कल तयार होतात. फक्त एका सर्कलची रेडियस छोटी असते तर दुसऱ्याची रेडियस त्यापेक्षा मोठी असते. हे कॉन्सेंट्रिक सर्कल. कॉन्सेंट्रिक सर्कल. कॉन्ग्रुएंट सर्कल, कॉन्सेंट्रिक सर्कल. तिसरा आहे इंटरसेक्टिंग सर्कल. आता इंटरसेक्टिंग म्हणजे एकमेकाला जॉईंट होतात. उदाहरण दे बघा. एक सर्कल आहे त्याला हे जॉईंट आहे. हे आहे इंटरसेक्टिंग सर्कल. इंटरसेक्टिंग सर्कल अशा नाइन्थ स्टँडर्ड मध्ये ना आपल्याला एक थेरम गेली होती की त्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की सर्कलच्या सेंटर मधून जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करतो आय सेंटर हो याच्यामध्ये आपण कॉर्ड्स वरती हा परपेंडिक्युलर ड्रॉ केला AB कॉर्ड्स म्हणजे जीवा. तर ही जी जीवा आहे तिचे काय होतात? दोन इक्वल पार्ट होतात. म्हणजे काय होतात? AM कॉन्ग्रुएंट MB. म्हणजे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल ड्रॉ परपेंडिक्युलर ऑन द कॉर्ड, then bisect the chord.
कॉर्ड काय होतो, बायसेक्ट होतो म्हणजे इक्वल, म्हणजे जीवा दुभागली जाते. जर केंद्रातून, वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर लंब टाकला तर ती जीवा काय होते, दुभागली जाते. लक्षात घ्या. हे असं आपल्याला 9वीला शिकवलेलं आहे. बरोबर, लक्षात घ्या. हे 9वीला झालेलं आहे, त्यामुळे मी जास्त याच्यामध्ये घुसत नाही. बरोबर. पुढे आता आपल्याला काय शिकायचं आहे, तर सर्कल पासिंग थ्रू 1 पॉइंट, 2 पॉइंट एंड 3 पॉइंट्स. सर्कल passing through 1, 2, 3 points. बघा 1 पॉइंट मधून किती सर्कल पास होतील, हा 1 पॉइंट काढलाय, हा 1 पॉइंट काढलेला आहे, याच्यामधून किती सर्कल पास होतील, इन्फिनिट, म्हणजे नंबर ऑफ सर्कल, भरपूर सर्कल तुम्ही एका पॉइंट मधून पास होईल. उदाहरण देतो, हे असं करू शकतो, हे असं करू शकतो, बरोबर, हे असं करू शकतो, हे असं करू शकतो, परत हे असं करू शकतो. म्हणजे तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी सर्कल या एका पॉइंट मधून तुम्ही काय करू शकता, पास करू शकता. म्हणजे इन्फिनिट सर्कल पास थ्रू 1 पॉइंट. असं तुम्हाला 49 पेज वरती बॉक्स मध्ये रिकॉल मध्ये या सेंटेन्स दिलेले आहेत, त्या तुम्ही पद्धतशीर वाचायचं असतं, समजून घ्या, कारण त्याच्यावरती फिलिंग द ब्लँक्स होते. नंतर इन्फिनिट सर्कल पास थ्रू 2 पॉइंट, 2 डिस्टिंक्ट पॉइंट, 2 पॉइंट काढले, बरोबर. ह्याच्यामधून हा ए आणि हा बी, 2 पॉइंट मधून ह्याच्यामधून काय करू शकतो आपण, इन्फिनिट सर्कल पास करू शकतो. सॉरी, लाईन ड्रॉ केली, हे 2 पॉइंट आहे, हिला एक अशी एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली. आता हा सेंटर घेतला, सर्कल पास, हा सेंटर घेतला, सर्कल पास, इथे एखादा सेंटर घेतला, सर्कल पास. लक्षात घ्या, अशा पद्धतीने काय होईल, इन्फिनिट सर्कल आपण काय करू शकतो, या 2 पॉइंट मधून पण पास करू शकतो. म्हणजे 2 पॉइंट मधून पण इन्फिनिट सर्कल पास, म्हणजे भरपूर सारे सर्कल पास करू शकतो. 1 पॉइंट मधून पण भरपूर सारे सर्कल पास करू शकतो. तिसरा आहे युनिक सर्कल पास थ्रू नॉन कोलिनियर पॉइंट. आता नॉन कोलिनियर पॉइंट, कोलिनियर पॉइंट आणि नॉन कोलिनियर पॉइंट मधला एक फरक समजून घ्या. नॉन कोलिनियर मध्ये ते एका लाईन मध्ये नाहीये. नॉन कोलिनियर म्हणजे काय, एका लाईन मध्ये नसलेले. म्हणजे समजा एक इथे आहे, एक इथे, एक इथे, एक इथे, हे झाले नॉन कोलिनियर. तर ह्या नॉन कोलिनियरला तिघांना पण मॅच करणं असं, मग सर्कल पास होत नाही. मग ते करण्यासाठी काय करावं लागतं, प्रॉपर ते अरेंजमेंट करावं लागेल. म्हणजे एखादं सर्कल फक्त पास होईल नॉन कोलिनियर. युनिक सर्कल कसं होईल, युनिक सर्कल, एखादं सर्कल असं त्या नॉन कोलिनियर पॉइंट मधून पास होऊ शकतो. युनिक सर्कल म्हणजे एखादं सर्कल आपण त्यात, जसं आपण ट्रायंगल काढतो, ट्रायंगल मध्ये अशा डायग्राम आपण काढलेले आहेत, 9वीला काढलेले, ड्रॉ केलेले, बरोबर. तर तिथे होतं, म्हणजे नॉन कोलिनियर पॉइंट मधून एखादं सर्कल पास होतं, त्याला युनिक सर्कल पास असं होऊ शकतो आपण, एखादं युनिक सर्कल. आता कोलिनियर पॉइंट म्हणजे काय, तर कोलिनियर पॉइंट म्हणजे ते असतात असे सरळ एका रेषेवर, ए बी आणि सी, हे 3 काय कोलिनियर पॉइंट, म्हणजे एका रेषेवरचे पॉइंट. आता ह्याच्यामध्ये सर्कल कसं पास होईल, जास्तीत जास्त बघा, ह्या 2 मध्ये मी पास करू शकतो, किंवा ह्या दोघांमधून पास करू शकतो, बरोबर. ह्या दोघांमधून पास करायला गेलो तर ह्या शिल्लक राहिला, ह्या दोघांमधून पास केलं तर ह्या शिल्लक राहिला. समजा ह्या दोघांमधून पास केलं तर परत हा शिल्लक राहिला. म्हणजे 3 मधून पास होणार नाही. पहिले कोणते पॉइंट आहेत, कोलिनियर पॉइंट.
कोलोनियल पॉइंट. हे कोणते पॉइंट आहे? कोलिनियर पॉइंट. कोलिनियर पॉइंट हे कोणते पॉइंट आहेत? कोलिनियर. म्हणजे ते एका रेषेमध्ये असतात, त्याला एक रेषीय बिंदू म्हणतात. एक रेषीय म्हणजे एका लाईनवर असतात. आणि नॉन कोलिनियर पॉइंट म्हणजे काय? एक इथे एक इथे. हे ए बी सी हे जे आहे ते नॉन कोलिनियर आणि हे जे आहे ते एका रेषेवर जे ते कोलिनियर. हा फरक लक्षात घ्या. बेसिक गोष्टी आहेत, तुम्हाला माहित पण असतील, पण तरी पण मी त्या पुन्हा एकदा सांगतो. बरोबर. तर चार आपण इथे आता मुद्दे मेन शिकलेलो आहोत. 1 पॉइंट मधून इन्फिनिट सर्कल पास, 2 पॉइंट मधून इन्फिनिट सर्कल पास, 3 पॉइंट मधून युनिट सर्कल पास अँड कोलोनियर पॉइंट मधून नो वन सर्कल पास. नो सर्कल पास थ्रू 3 कोलोनियर पॉइंट. बरोबर. हे असे आपण 4 पॉइंट शिकलो. आता याचा पुढचा पार्ट आहे. पुढचा पार्ट आहे सेकंड अँड टँजेंट. तर सेकंड अँड टँजेंट म्हणजे काय? डायग्राम काढून मी तुम्हाला सेकंड अँड टँजेंट पुस्तकात जर दाखवलेले डायग्राम आहे तसं तुम्हाला सांगतो. हा एक सर्कल आहे, बरोबर. ए सर्कल आहे आणि इथून एक रेषा पास होते. ही लाईन ना ती याला टच होत आहे ना याचा मधून जात आहे, बरोबर. म्हणजे इथे ही टँजेंट पॉइंट आहे किंवा सेकंड पॉइंट. दुसरी लाईन, दुसरा सर्कल बी सर्कल. इथे ही एक लाईन पास होते. ही काय करते? सर्कलला एका पॉइंट मध्ये, इथे एकाच पॉइंट मध्ये दिसताना तुम्हाला दिसते पूर्ण चिकटलेली, पण ती एका पॉइंट मध्ये टच होऊन जाते. तिला आपण काय म्हणू? टँजेंट. तिला काय म्हणू? टँजेंट. बरोबर. दुसरी एक डायग्राम काढतो. सी एक सर्कल आणि ह्याच्यामध्ये ही लाईन अशी पास होते. हिला काय म्हणूया आपण? सेकंड. मग आता आपण इथे काय बघितलं? टँजेंट अँड सेकंड. लक्षात घ्या. मग टँजेंट कोणती? तर जी बाहेरून टच करते एका पॉइंट मध्ये सर्कलला, जी लाईन तिला म्हणायचं टँजेंट. आणि जी सर्कल अशी आरपार पूर्ण छेदून जाते, इंटरसेक्ट करते सर्कल. लक्षात. ती आहे सेकंड. टँजेंट सेकंड. आता या टँजेंट वरती आपल्याला एक थेरम आहे. टँजेंट वरती काय आहे? पूर्ण एक थेरम आहे आणि त्याच्यावरती बरीचशी सम्स आहेत. बऱ्याच सम मध्ये ती वापरली जाते. तर ती जी टँजेंट थेरम आहे, त्या टँजेंट थेरम बद्दल थोडक्यात आपण बघायचं. मी पूर्ण थेरम एक्सप्लेन करणार नाही. लक्षात घ्या. टँजेंटची जी थेरम आहे ती मी पूर्ण एक्सप्लेन करणार नाही. तर मी काय करणार आहे? त्या टँजेंट थेरमचा वापर करून सम कसे सोडवायचे ती बघा. तर टँजेंट म्हणजे काय असतं? नेमकं काय होतं? तर एक सर्कल आहे, सेंटर ओ. ही जी टँजेंट आहे, टँजेंट इथून म्हणजे टँजेंट काढली. टँजेंट एल. टँजेंट एल ही सर्कलच्या रेडियसला कशी असते? परपेंडिक्युलर असते. टँजेंट एल, टँजेंट एल परपेंडिक्युलर टू परपेंडिक्युलर रेडियस OA. टँजेंट ही एल ऑलवेज ऑलवेज कधी पण टँजेंट ही या रेडियसला परपेंडिक्युलर असते. आता परपेंडिक्युलर असल्यामुळे काय होतं? तर इथे 90 डिग्री तयार होतो, 90 अंशाचा कोन.
बरोबर, म्हणजे ही स्पर्शिका ही त्रिज्येला काय लंब आहे, स्पर्शिका त्रिज्या काय लंब आहे, बरोबर. ह्याचा बेनिफिट काय होतं आपल्याला, तर कधी कधी इथे एक पॉइंट देतात आणि सांगतात की इथे मेजरमेंट दिलेलं असतं, बरोबर, आणि मग एक तर रेडियसची व्हॅल्यू काढा किंवा ही ओ बी ची व्हॅल्यू काढा किंवा मग एबी ची व्हॅल्यू काढा, असं काहीतरी देतात. मग मुलं कन्फ्युज होतात इथे कोणता फॉर्म्युला वापरायचा. तर इथे एवढं लक्षात आलं पाहिजे आपल्याला की टॅन्जेंट परपेंडिक्युलर टू रेडियस म्हणजे इथे 90 डिग्री, म्हणजे इथे पायथागोरस वापरला पाहिजे, लक्षात. आणि ह्या टाइपचे आपण काही सम्स आता इथे आपण बघणार आहोत. बरोबर, टॅन्जेंट. आता दुसरं याचं कन्वर्स ऑफ टॅन्जेंट काय, टॅन्जेंट थेरमचं, द लाईन परपेंडिक्युलर द रेडियस at its point on the circle is a tangent to the circle. आता आपण काय म्हणतो, tangent perpendicular to radius. Tangent at any point of a circle is perpendicular to radius at the point of contact. ही थेरम आहे, पेज नंबर 51. फक्त थेरमची सेंटेन्स वाचतोय काय, तर tangent at any point, tangent at any point of a circle, म्हणजे या सर्कलच्या कोणत्याही पॉइंटला, म्हणजे इथेच नाही तरी असेल असेल. इथे पण ती परपेंडिक्युलर होऊ शकते, इकडे पण होऊ शकते अशी. टॅन्जेंट ऑफ अ सर्कल ही कोणत्याही पॉइंट वरती परपेंडिक्युलर असते रेडियसला, असं इथे म्हणतो. आणि याचं कन्वर्जन काय आहे, तर लाईन परपेंडिक्युलर टू रेडियस, समजा एखादी लाईन म्हणजे सीट आहे परपेंडिक्युलर टू रेडियस ऍट इट्स पॉइंट ऑन अ सर्कल, म्हणजे सर्कलवरच्या कोणत्या तरी पॉइंटला एखादी लाईन काय परपेंडिक्युलर आहे, याचा अर्थ ती कोण आहे, टॅन्जेंट. म्हणजे टॅन्जेंट इज रेडियसला परपेंडिक्युलर असते सर्कलच्या कोणत्याही पॉइंटला. मी परत सांगतो. आता याचा वापर करून आपल्याला काही गणितं सोडवायची आहे, तर बघूया. एक जण टॅन्जेंट परपेंडिक्युलर टू रेडियस, टॅन्जेंट ही रेडियस वरती परपेंडिक्युलर असते, बघा हे. आता दुसरी इथे एक थेरम आहे, थेरम टॅन्जेंट सेगमेंट थेरम. काय आता थेरम, टॅन्जेंट सेगमेंट थेरम. टॅन्जेंट सेगमेंट थेरम, बरोबर. आता ही टॅन्जेंट सेगमेंट थेरम म्हणजे काय, काही समजूनच घ्यायचे, समजून घ्या. टॅन्जेंट सेगमेंट थेरम म्हणजे काय, tangent segment theorem drawn from a external point to a circle are congruent. बघा काय tangent segment drawn म्हणजे काय, इथे एक सेंटेन्स लिहितोच मी, तुम्हाला समजेल. tangent segment drawn from an external point to a circle, external point to a circle are congruent, म्हणजेच काय, तर सर्कल पहिला लिहितो, डायग्राम कशी बनते बघायची. एक सर्कल काढ, हा एक सर्कल आहे, हा याचा सेंटर ओ आहे, बरोबर. सर्कलच्या बाहेरून एक्सटर्नल पॉइंट म्हणजे ह्या सर्कलच्या बाहेरचा एक पॉइंट आहे, हा ए पॉइंट. ड्रॉ टॅन्जेंट काय केला,
ड्रॉ केलाय टायजेट. म्हणजे समजा किती अशी ड्रॉ केली, एक अशी इथून ड्रॉ केली, म्हणजे हा एक्सटर्नल पॉइंट मधून या दोन मी टँजेंट सेगमेंट ड्रॉ केले. याचे नाव म्हणजे आहे पी आणि क्यू. म्हणजे एक टँजेंट आहे एपी आणि दुसरी आहे एक्यू. या दोन्ही टँजेंट कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे एपी कॉन्ग्रुएंट एक्यू, याचा अर्थ टँजेंट सेगमेंट थेरम. टँजेंट सेगमेंट थेरम मध्ये कसं असतं, तर त्याच्या सर्कलच्या एक्सटर्नल पॉइंट मधून दोन टँजेंट आपण ड्रॉ केल्या, बरोबर, तर त्या दोन्ही टँजेंट ह्या कॉन्ग्रुएंट असतात. लक्षात घ्या, दोन्ही टँजेंट कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात. आता ह्या बेसवरती आपल्याकडे सम्स आहेत. ती सम्स काय येतात ती बघूया. आता दोन थेरम झाला, कोणत्या, एक टँजेंट थेरम झाली आणि दुसरी टँजेंट सेगमेंट थेरम. दोन थेरम आता आपण इथे बघत आहोत, एक टँजेंट सेगमेंट आणि एक टँजेंट. तसं टँजेंट आणि टँजेंट सेगमेंट, बरोबर. इथे एक एक्झाम्पल दिलं, सॉल्व एक्झाम्पल आहे. सॉल्व बघूया, अनसॉल्व असेल तर मी तुम्हाला अनसॉल्व पण आहे. तर पहिले सॉल्व दाखवतोय, सॉल्व दाखवतो, पुस्तकामध्येच आहे, बरोबर. पुस्तकाचा सम आहे, इकडे घेतो. एक टँजेंट आहे आणि सी ए बी, हे सी पॉइंट आहे, इथे ए पॉइंट आहे आणि इथे बी पॉइंट आहे, आणि याचा डी हा सेंटर आहे, बरोबर. त्यानंतर हे असे जे जॉईंट केलेले आहे. ही पुस्तकामध्ये बघा, पुस्तकामध्ये क्वेश्चन दिलेला आहे. काय म्हणतात पुस्तकामध्ये, इन एडजॉइनिंग फिगर सर्कल विथ सेंटर डी, बरोबर, सर्कल विथ सेंटर डी टच द साइड ऑफ एंगल ACB. ACB हा ACB हा अँगल आहे, बरोबर. ACB चा अँगल या सर्कलला काय करताय, टच करताय. सर्कलला या अँगलच्या दोन साइड टच करतायत, पॉइंट ए अँड बी रिस्पेक्टिव्हली, बरोबर. इफ ACB म्हणजे ह्याचं मेजरमेंट, इफ ACB इक्वल टू 52 डिग्री, फाइंड द मेजर ऑफ अँगल ADB. याचं मेजरमेंट काढायचं आहे, ADB, बरोबर. आता अकॉर्डिंग टू गिव्हन, सॉल्व करताना बघा कसं करायचं. अकॉर्डिंग टू गिव्हन इन्फॉर्मेशन काय दिलेलं आहे, अँगल ACB इक्वल टू 52 डिग्री, बरोबर. आणखी काय सांगतायत की दोन टँजेंट एकाच सर्कलच्या एक्सटर्नल पॉइंट मधून दोन टँजेंट काय केले, ड्रॉ केले, बरोबर. आता मग काय होणार, इथे काय, इथे तयार झालेलं आहे क्वाड्रिलेटर ADBC. काय तयार झालेलं आहे, क्वाड्रिलेटर. या क्वाड्रिलेटर मध्ये सम ऑफ ऑल अँगल ऑफ क्वाड्रिलेटर इज 360 डिग्री. म्हणजेच काय, क्वाड्रिलेटर मध्ये चौकोन, एक चौकोन तयार झाला आहे ADBC. ह्या चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज ही 360 अंश असते. मग चारही कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश
असते, पण आमच्याकडे तर एकच कोन दिलाय, बाकीच्या तिघांची कशी काढणार? रिमेनिंग 3 angles, how to find? We have only one angle measurement. म्हणजे आमच्याकडे एकच आहे 52, बाकीचे कसं? ठीक, सोचो समजो काय डायग्राम मध्ये काय क्वेश्चन मध्ये सांगितलंय. तर मला पण इथे सरळ क्लिअर कट दिसतंय की सर्कलच्या बाहेरमधून 2 टँजंट आलेले आहेत, टँजंट सेगमेंट आलेले आहेत आणि ह्या टँजंट सेगमेंट ह्या इथे रेडियसला कसे आहेत? परपेंडिक्युलर आहे. टँजंट सेगमेंट आहे, ही टँजंट आहे बरोबर, ही टँजंट आहे BC, परपेंडिक्युलर रेडियस, टँजंट थेरम. दुसरी टँजंट AC, परपेंडिक्युलर टू रेडियस बरोबर. म्हणजे आता काय झालं, आमच्याकडे परपेंडिक्युलर मध्ये 90 डिग्री, परपेंडिक्युलर मध्ये 90 डिग्री, आणखी हा 52, म्हणजे आता किती अँगल मिळाले? 3, 1 2 3. हे 2 अँगल कसे आले? तर टँजंट थेरम. टँजंट काय असते? परपेंडिक्युलर टू रेडियस, सर्कलच्या पॉइंटला परपेंडिक्युलर टू रेडियस. लक्षात? मग इन क्वाड्रिलेटरल ADBC, क्वाड्रिलेटरल ABC, याच्यामध्ये अँगल ACB प्लस मेजरमेंट ऑफ अँगल CAD किंवा DAC प्लस मेजरमेंट ऑफ अँगल DBC प्लस मेजरमेंट ऑफ एंगल ADB इक्वल टू 360 डिग्री. 360 डिग्री का? द सम ऑफ ऑल एंगल ऑफ क्वाड्रिलेटरल इज 360 डिग्री. आता ACB 52 डिग्री प्लस DAC 90 डिग्री परपेंडिक्युलर आहे. कसा परपेंडिक्युलर आहे? टँजंट परपेंडिक्युलर टू रेडियस, टँजंट थेरम 90 डिग्री प्लस DBC इथे पण तीच थेरम, टँजंट परपेंडिक्युलर टू रेडियस 90 डिग्री प्लस मेजरमेंट ऑफ अँगल ADB, ज्याचं आपल्याला मेजरमेंट माहित नाही, ADB माहित नाही. लक्षात. मग आता याची टोटल किती? 180 प्लस 50 132 डिग्री प्लस मेजरमेंट ऑफ एंगल ADB इक्वल टू 360 डिग्री. आता 132 मायनस 360 minus 132 degree, measurement of angle ADB equal तो माइनस करा, सॉरी 132 ने 232 आता माइनस केले तर किती राहणार? अजिबात नाही आलं ना तर असं करा 2 3 2 10 8 बरोबर. नंतर मग 2 1 म्हणजे 128 डिग्री मेजरमेंट ऑफ एंगल ADB. म्हणजे आपल्याला फक्त इथे एकच अँगल माहित होता. लक्षात घ्या, क्वेश्चन मध्ये एकच अँगल दिला होता, फक्त एक अँगल. दुसरे 2 आपण टँजंट थेरम चा वापर करू फाइंड आउट केले. मग एकूण आपल्याकडे किती अँगल आले? 3 अँगल आले. 1 2 3. टोटल क्वाड्रिलेटरचे चौकोनाचे अँगल किती आहेत? 4 4 पैकी 3 माहित झाले.
आपल्याला सोडवायचं आहे आताच, लक्षात आलं का? ते आपण करूया. धन्यवाद. हा, आता आपण पुढे ह्याच थेरमच्या बेसवरती, टँजंट थेरम आणि टँजंट सेकंड थेरमच्या बेसवरती 3.1 मध्ये एक सम आहे, ते मी वाचतो आणि आपण इथे ते सोडवायचं आहे. तसं बघा, इन द adjoining figure of radius of a circle with the center C 6 cm and the line AB is the tangent and point A, answer the following question. सोपं साधं सिंपल सम आहे, पण आपण करूया ते. मी डायग्राम काढतो आणि सेंटर सी आहे, याचं सेंटर दिलेलं सी, टँजंट लिहितो, टँजंट लिहिले ए बी असं आहे. तर बघा डायग्राम दिलेला आहे. क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय की रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर सी इज 6 सेंटीमीटर, लाईन AB इज द टँजंट. तर AB ही लाईन टँजंट आहे आणि याची रेडियस किती आहे? 6 सेंटीमीटर. म्हणजे मी C पासून A पर्यंत ही लाईन जॉईन केली, ही झाली AC काय रेडियस, 6 सेंटीमीटर रेडियस झाली, बरोबर. आता एक काही क्वेश्चन दिले, तर आता ना मी एवढी डायग्राम काढल्यानंतर माझ्या थोडक्यात एक लक्षात आलं पाहिजे. बघा, क्वेश्चन नीट वाचा, तो समजून घ्या, ती डायग्राम समजून घ्या. इथे ही टँजंट आहे, ही रेडियस आहे, म्हणजे इथे 100% ही टँजंट थेरम झालेली आहे, बरोबर. आणि इथे CAB अकॉर्डिंग टू इन्फॉर्मेशन angle CAB equal to 90 degree, tangent theorem. आधीच मी लिहू, कारण ते 90 डिग्री परपेंडिक्युलर, टँजंट परपेंडिक्युलर टू रेडियस, टँजंट थेरम म्हणजे CAB इक्वल टू किती झालं? 90 डिग्री. आता क्वेश्चन काय करतात बघा, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB? प्रश्न आला, व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ अँगल CAB? 90 डिग्री. टँजंट थेरम, वाय? टँजंट थेरम. रिझल्ट काय? टँजंट. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय? दुसरा, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाईन AB? आधीच केलेलं आहे, लाईन AB चा C पासूनचा डिस्टन्स किती असेल? 6 सेंटीमीटर. डिस्टन्स C पॉइंटचा लाईन AB पासूनचा डिस्टन्स म्हणजेच AC इक्वल टू 6 सेंटीमीटर डिस्टन्स. वाय? रेडियस ऑफ सर्कल, ही रेडियस आहे AC. आणि त्यांनी तसं सांगितलंय की रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर C 6 सेंटीमीटर. आणि आपल्याला इथे पण ही AB लाईन आहे, बरोबर ना? ही AB लाईन ही इथे A मध्ये रेडियसला टच होते, म्हणजे AC इक्वल टू 6 सेंटीमीटर. डिस्टन्स AB इक्वल टू 6 सेंटीमीटर. आता काय सांगितलं? डिस्टन्स AB इक्वल टू 6 सेंटीमीटर आहे, बरोबर. हे पहिला क्वेश्चनचा आन्सर, हे दुसऱ्या क्वेश्चनचा. आता 6 सेंटीमीटर AB आहे, AB 6 सेंटीमीटर, म्हणजे हा AB पण किती आहे? 6 सेंटीमीटर, बरोबर. फाइंड BC फाइंड करा. त्यात इथे समजा हे जोडलं, तर BC फाइंड करायचं. तर BC कसा फाइंड करायचा? बरोबर. तर आता मला माहित झालेलं आहे की इथे हा 90 डिग्रीचा अँगल झालेला आहे, म्हणजे हा जो ट्रायंगल झालेला आहे, हा कोणत्या टाइपचा ट्रायंगल झालेला आहे? राईट अँगल ट्रायंगल झालेला आहे. राईट अँगल ट्रायंगल मध्ये माझ्याकडे E आहे, 6 इक्वल 6. तर मी इथे लिहू शकतो
फाइंड करताना सीबी किंवा बीसी डिस्टन्स बीसी फाइंड करताना काय करणार इन ट्रायंगल CAB एंगल A किंवा CAB इक्वल टू 90 डिग्री tangent theorem therefore by Pythagoras theorem पायथागोरस थेरम आता आम्ही ट्रायंगल मध्ये वापरतो. तर पायथागोरस थेरम काय आहे तर साइड अपोजिट टू 90 डिग्री म्हणजे हायपोटेन्यूस. हायपोटेन्यूस स्क्वेअर म्हणजे CB स्क्वेअर इक्वल टू CA स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. आता माझ्याकडे CA 6 सेंटीमीटर स्क्वेअर 6 AB पण आहे 6 म्हणजे 36 प्लस 36 म्हणजे CB स्क्वेअर बरोबर 36 झाले किती 72 CB स्क्वेअर किती 70. पण मला पाहिजे CB म्हणजे मग टेकिंग रूट मग CB इक्वल टू रूट 72. मग 72 चा रूट निघत आहे म्हणजेच याचे रिक्त किती 2 into 36 आणि 36 चा रूट निघाला 6 CB इक्वल टू व्हॅल्यू हे लिहून घ्या. पॉज करा व्हिडिओ लिहून घ्या. लक्षात पुढे व्हॉट इज द मेजर ऑफ एंगल ABC. मग ABC चं मेजर किती आहे ABC हा त्याला हा थर्ड क्वेश्चन त्याला आपण ABC बरोबर. इथे साइड अपोजिट टू दिस एंगल AB, साइड अपोजिट टू दिस एंगल B, AC कॉन्ग्रेंट आहे. दोन्ही साइड कसे आहेत कॉन्ग्रेंट आहे बरोबर. म्हणजे हा जो ट्रायंगल आहे हा ट्रायंगल कोणता आहे आयसोस्केल ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे आयसोस्केल ट्रायंगल. लक्षात आलं का म्हणजे ट्रायंगल CAB is isosceles triangles. आयसोस्केलस ट्रायंगल्स बरोबर. आता आयसोस्केलस ट्रायंगल्स म्हणजे समद्विभुज त्रिकोण म्हणजे त्याच्या दोन बाजू कसे कॉन्ग्रेंट. समद्विभुज त्रिकोण दोन बाजू कॉन्ग्रेंट आहे. आता दोन बाजू कॉन्ग्रेंट म्हणजे त्यांच्या अपोजिट अँगल पण कसे झाले कॉन्ग्रेंट झाले बरोबर. अपोजिट अँगल कसे झाले कॉन्ग्रेंट. आता therefore अँगल ACB कॉन्ग्रेंट अँगल CAB इक्वल टू 45 डिग्री. कारण हा 90 डिग्री हा अँगल कसा आहे 90 डिग्री. आता हे अजून एक्सप्लेन जर करायचं असेल तर मग असं पण करू शकतो आयसोस्केलस ट्रायंगल बनावतो बरोबर. किंवा मग हा असं ट्रायंगल इन ट्रायंगल CAB मेजरमेंट ऑफ एंगल C
thus measurement of angle A thus measurement of angle B equal to 180 degree. आता मी काय म्हणतोय की आयसोस्केलेस आहे, तर मी असं म्हणतोय की अँगल सी कॉन्क्रीट अँगल बी, अँगल सी कॉन्क्रीट अँगल बी इक्वल टू x डिग्री. आता आपण असं पण करूया की हा C आणि हा B हा 90 डिग्री आहे A, हा x डिग्री प्लस हा x डिग्री इक्वल टू 180 डिग्री. मग हे झाले 2x इक्वल टू 180 डिग्री मायनस 90 डिग्री म्हणजे 90 डिग्री 2x x डिग्री इक्वल टू 90 अपॉन 2 x इक्वल टू 45. मग हा x म्हणजेच काय ABC, therefore angle ABC equal to 45. हे आपण असं पण प्रूव्ह करू शकतो. बरोबर, हे झालं मी ते तुम्हाला सॉल्व्ह करून दिलं. फर्स्ट सम प्रॅक्टिस सेट 3.1. तुम्ही व्यवस्थित एकदा बघा, स्क्रीनशॉट काढा, समजा. बरोबर, आता पुढचं सम पुस्तक पुढचं सम पुढचं सम आहे सेकंड नंबर. त्याची पण एक डायग्राम आहे ती मी काढतो इथे डायग्राम. कारण इकडे काढतो डायग्राम. सेंटर MNR M है N इथे R सेंटर आणि त्याला जॉईंट लाईन आहे O. आता काय सांगितलं आम्ही क्वेश्चन वाचतो, तुम्ही पण शांतपणे बघून घ्या. 3.1 मधला सेकंड नंबर क्वेश्चन नंबर 2 क्वेश्चन 2 3.1. In the adjoining figure, O is the center of the circle. O is the center of circle. From the point R. Sorry, now इथे point R है आणि इथे N है. From the point R, RM and sec RM, sec RM ही एक आणि sec RN are the tangent segment touching. Tangent segment शब्द बघा, tangent segment. tangent segment म्हणजे ही आपली थेरम, tangent segment थेरम. ही काय म्हणते ह्या शब्दामध्ये लगेच आपल्याला क्लिअर होणार. लगेच काय म्हणते की सर्कलच्या आउटर साइडच्या पॉइंट मधून, आउट साइडच्या पॉइंट मधून म्हणजे सर्कलच्या बाहेर, वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून जर का आपण स्पर्शिका काढल्या म्हणजे टँजेंट ड्रॉ केले, तर ते दोन्ही टँजेंट कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. ही टँजेंट सेगमेंट थेरम सांगते. कशाला मगाशी मी शिकवलेलं. टचिंग द सर्कल ॲट पॉइंट M and N, इफ OR, आता त्याने दिले किंमत OR ची किंमत दिली आहे 10 सेंटीमीटर. OR आहे ती 10 सेंटीमीटर आहे. and radius of circle 5 सेंटीमीटर. सर्कलची रेडियस काढायची, रेडियस आहे ही आहे 5 सेंटीमीटर. इथे येणार तशी इथे पण येणार 5 सेंटीमीटर. रेडियस किती 5 सेंटीमीटर. then
ही माहिती त्यांनी दिली, आपण घेतली इथे. देन व्हॉट इज द लेंथ ऑफ द ईच टँजेंट सेगमेंट. व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टँजेंट. ह्या टँजेंटची लेंथ काढायची, बरोबर. मग आता पुन्हा आपल्याकडे याच्यावरती आपण दिलेल्या माहितीनुसार, म्हणजे अकॉर्डिंग टू गिव्हन इन्फॉर्मेशन, अकॉर्डिंग टू गिव्हन इन्फॉर्मेशन, काय म्हणणार आहे मी ते, टँजेंट. टँजेंट आहे म्हणजे 90 डिग्री झाले. आपण इथे एक ट्रायंगल बघतो, इथे आपण एक ट्रायंगल करू. अकॉर्डिंग टू इन्फॉर्मेशन आपण ट्रायंगल ONR हा घेऊया. इज अ राईट अँगल ट्रायंगल, बरोबर. त्या अगोदर आपण असं म्हणूया, टँजेंट NR परपेंडिक्युलर रेडियस ON. टँजेंट NR किंवा RN perpendicular radius ON. Therefore tangent 30. Therefore angle ONR equal to 90 degree. Tangent theorem. टँजेंट थेरम नुसार हा जो आहे ONR झाला किती 90 डिग्री. आता हा ONR 90 डिग्री झाला, इथे हा ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल झाला राईट अँगल ट्रायंगल, म्हणजे काटकोन त्रिकोण झालेला आहे. हा त्रिकोण झालेला आहे काटकोन त्रिकोण. therefore ट्रायंगल ONR is right angle triangle. therefore by right angle triangle झाला, बरोबर. आणि आपल्याला राईट अँगल ट्रायंगल झाल्यानंतर, बरोबर, राईट अँगल ट्रायंगल झालेला आहे आणि आपल्याला राईट अँगल ट्रायंगल मध्ये दोन साइड माहित आहे, ही एक साइड आणि ही साइड, ही एक तिसरी काढायची. पायथागोरस वापरला. therefore by पायथागोरस थिअरम. आता पायथागोरस थिअरम काय म्हणते, हायपोटेन्युस स्क्वेअर. हायपोटेन्युस कोणता आहे, 90 डिग्रीच्या अपोजिटची साइड आहे, ते हायपोटेन्युस. म्हणजे OR स्क्वेअर इक्वल टू ON स्क्वेअर प्लस NR स्क्वेअर. OR किती आहे, 10 सेंटीमीटर. 10 चा स्क्वेअर. ON आहे 5 चा स्क्वेअर प्लस NR. आता 125 प्लस NR स्क्वेअर. 100 minus 25 equal to NR square. राहिले किती, 75 equal to NR square. बरोबर. 75 टेकिंग रूट घेतलं, 75 चा रूट येत नाही, मग याला रूट मध्ये टाकलं, 75 equal to NR. बरोबर. मग 75 चा रूट किती येतं, येत नाही, याला फॅक्टर केले तर फॅक्टर येतात 3 into 25 equal to NR. 25 चा रूट येतो 5 रूट 3 equal to NR. म्हणजे आपल्याला NR किती मिळाला, NR मिळालेला आहे 5 रूट 3. 5 रूट 3 ही याची व्हॅल्यू मिळाली. बरोबर. आता 5 रूट 3 मिळाल्यानंतर NR मिळाला, म्हणजेच MR पण तेवढाच असणार, बरोबर. therefore NR congruent MR. कारण काय, tangent segment theorem, बरोबर. therefore NR equal to MR equal to 5 root 3 centimeter.
लेंथ ऑफ इच टँजंट सेगमेंट म्हणजे प्रत्येक टँजंट सेगमेंटची लेंथ दिली 5 रूट. आता पुढे आपल्याला सांगितलं व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRO. MRO. आता इथे प्रश्नचिन्ह आहे, कारण काय आपल्याकडे अँगल त्याने दिलेला नाही, आपल्याकडे दोनच अँगल आहेत. लक्षात MOR हा अँगल बरोबर ना, तोच करतो ना. MRO हा MRO आपण हा फाइंड करायचा अँगल MRO म्हणजे हा छोटा अँगल फाइंड करायचा आहे. लक्षात का आपल्याला आता हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल सेमच आहे, ट्रायंगल सेमच आहे म्हणजे ह्याची पण व्हॅल्यू तेवढीच आहे 5√3. आता इथे ना इथे थोडस लक्षात घ्यायचं की हा काय हायपोटेन्यूस बरोबर, आणि ही जी साइड आहे ही किती आहे 5. म्हणजेच हा जो अँगल आहे याची अपोजिट साइड जी आहे, ह्या अँगलची अपोजिट साइड 5 ही हाफ ऑफ द कोणाचं हायपोटेन्यूस. साइड अपोजिट टू 30 डिग्री हाफ ऑफ द हायपोटेन्यूस. उलट दिलेला आहे. आपण काय म्हणतो अँगल काढायचं मला MR बरोबर इक्वल टू बरोबर हा आपलं हायपोटेन्यूस बोलता है OR. म्हणजेच हा अँगल किती असला पाहिजे 30 बरोबर. 1/2 into 10 equal to 5 म्हणजेच मेजरमेंट ऑफ साइड अपोजिट टू 30 डिग्री हाफ ऑफ द हायपोटेन्यूस. आपण असं करू ती लिहितो मी. बेसिक आता माहिती कशी घ्यायची ते की जर आम्ही इन ट्रायंगल MRO बरोबर हायपोटेन्यूस OR इक्वल टू 10 सेंटीमीटर बरोबर. वन साइड आहे किती हाफ ऑफ द हायपोटेन्यूस साइड OM इक्वल टू हाफ ऑफ द OR बरोबर. आता ही जी आहे साइड ही हाफ कोणाचा हायपोटेन्यूस म्हणजे तिच्या अपोजिटचा अँगल हा किती डिग्री आहे 30 डिग्री. साइड OM 5 into OR 10 म्हणजे 5 येते. हाफ ऑफ द हायपोटेन्यूस असं बोलूया. हाफ ऑफ द is equal to half of the hypo बरोबर. therefore angle MRO equal to 30 डिग्री. कारण काय हायपोटेन्यूसची अँगलची अपोजिट साइड जर हाफ असेल तर तो अँगल किती डिग्री असला म्हणजे 30 डिग्री बाय 30 60 90 साइड अपोजिट 30 डिग्री बरोबर. म्हणजे हा 30 डिग्रीचा अँगल आहे.
कारण ती साइड जी आहे OM ही काय हाफ आहे कोणाच्या हायपोटेन्यूज, ही 5 आहे आणि 10. तर पुढचा व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRN. आता MRN चे मेजरमेंट, अँगल हा आणि अँगल इक्वल आहेत, करस्पॉन्डिंग बरोबर अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, अँगल MRO कॉन्ग्रुएंट अँगल NRO एक असेल करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल म्हणजे एकरूप त्रिकोणाचे संगत कोन. हे दोन त्रिकोण एकरूप आहेत, हे दोन ट्रायंगल काय कॉन्ग्रुएंट आहेत लक्षात आलं. Therefore angle MRN ना MRN equal to angle MRO plus angle NRO म्हणजे 30 डिग्री प्लस 30 डिग्री equal to 60 डिग्री angle MRN. तर इथे काय माहिती आहे, आता तू अजून हे मोठं करायला गेलं तर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवा आणि मग त्यांचे अँगल दाखवा बरोबर. पण आपल्याला इथे समजतंय कारण इथे साइड बघा इक्वल आलेली. पण अशा पद्धतीने हे एक गणित मी तुम्हाला सोडवून दिलेलं आहे. चलो आता ही दोन गणित आपण टँजेंट आणि टँजेंट थेरम आणि टँजेंट सेगमेंट थेरम याच्यावरती सोडवून दिलेली आहे. तर अजून काही माझ्याकडे इथे गणित आहे लक्षात. तर हे आता मी परत पुसतोय आता आणि ह्याच्यावरतीच या थेरमवरती मी तुम्हाला अजून 4-5 सम सोडवून देणार आहे. पण ती एक्स्ट्रा सम आहे, ती सम कशी आहे एक्स्ट्रा सम आहे. उदाहरणार्थ आता डायग्राम मी काढतो. एक सर्कल आहे, BPA, A ते A ते B आणि ते P. इथे सेंटर आहे O. डायग्राम आहे बरोबर. आता या डायग्राम मध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की इथे दिसतंय आपल्याला अकॉर्डिंग टू द इन्फॉर्मेशन इथे सांगितलं की अँगल AOB इक्वल टू दिलेला 120 डिग्री अँड फाइंड APB फाइंड करायचं. कोणता हा जो अँगल आहे हा अँगल फाइंड करायचा आहे बरोबर. तर मी दिलेल्या माहितीनुसार इथे लिहितो लक्षात घ्या. इथे लिहितो अकॉर्डिंग टू गिवन इन्फॉर्मेशन की टँजेंट जे आहे टँजेंट AP टँजेंट PB and AP एकत्र टाकतो. टँजेंट PB and टँजेंट AP परपेंडिक्युलर
to OA and OB म्हणजे असं लिहितो PB perpendicular OB radius OB नंतर tangent AP perpendicular radius OA बरोबर ही tangent आहे आणि आपली इथे ना tangent perpendicular AB tangent perpendicular OB बरोबर therefore angle OBP equal to 90 degree बरोबर angle OAP equal to 90 degree ये है tangent theorem tangent theorem नुसार हे दोन अँगल झाले 90 डिग्री बरोबर आता मगाशी पण मी सोडून देताना तुम्हाला म्हणलो की इथे हा एक क्वाड्रिलेटर तयार झालेला म्हणजे चौकोन तयार झालेला आणि चौकोनाच्या चारही कोनांच्या मापाची बेरीज ही 360 असते 1 2 3 4 इथे असते 360 आपल्याकडे आधी फक्त एक अँगल दोन अँगल हे आपण आपलं डोकं वापरलेलं आहे की इथे टँजंट थेरम यूज होते हे आपल्या लक्षात आलं आणि म्हणून आपण हे दोन अँगल शोधले म्हणजे एकूण 3 शोधल्यात हे काढायचं जर 4 गोष्टींपैकी 3 गोष्टी माहित असतील तर एक गोष्ट आपल्याला ही इथे आपण शोधू शकतो तर बघा बरोबर चौकोन AOBP इन क्वाड्रिलेटर AOBP बरोबर याच्यामध्ये काय तर अँगल A plus angle B plus angle O plus angle P equal to 360 degree. Sum of the measurement of all angles of quadrilateral. म्हणजे चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज किती असते 360 हे माहित पाहिजे आपल्याला हे आता लिहायची गरज आहे लिहायची गरज बरोबर आता A चं मेजरमेंट किती आहे 90 डिग्री B 90 डिग्री प्लस O आहे 120 डिग्री प्लस अँगल P इक्वल टू 360 डिग्री आता 90 90 झाले 180 प्लस 120 डिग्री प्लस अँगल P इक्वल टू 360 डिग्री आता इथे किती झाले 200 आणि 300 प्लस एंगल P इक्वल टू 360 डिग्री मग एंगल P इक्वल टू 360 डिग्री माइनस हे प्लस आहे तिकडे माइनस केले आपण 300 राहिले एंगल P इक्वल टू 60 डिग्री हे तुम्हाला छोटी छोटी गणितं मी मुद्दाम सोडून देतोय जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल ही गणितं पुस्तकात नाहीयेत कुठेतरी 21 मध्ये वगैरे मित्रांनो माझ्याकडे प्रश्न पेढे त्याच्यामध्ये मी तुम्हाला देतो तर तुम्ही हे गणित लिहून घ्या तुम्हाला दिलेलं आहे तुम्ही पॉज करून वगैरे घेऊ शकता पुढचं पण गणित इंटरेस्टिंग आहे डायग्राम जवळपास तशीच आहे ती दर्शक ठेवतो बरोबर आणि हे पण तसंच लागेल इथे पुस्तक सेकंड स्टेप मध्ये काय सांगितलं बघा इथे सांगितलंय इन सर्कल सेंटर O से AP and से PB
बरोबर. ह्या दोन कसे आहेत, सेक एपी आणि सेक पीबी, ह्या tangent segment drawn from the external point P, या external point P मधून PB and AP ह्या दोन tangent ड्रॉ केलेल्या आहेत. बरोबर. फाइंड मेजरमेंट ऑफ अँगल OAP. OAP हा जो अँगल आहे OAP, याचं मेजरमेंट किती असलं पाहिजे बघा. अँगलचं मेजरमेंट किती असलं पाहिजे तर बघा इथे आहे टँजेंट PB परपेंडिक्युलर रेडियस OB, बरोबर, आणि टँजेंट AP परपेंडिक्युलर रेडियस OA. Therefore angle OAP equal to किती आहे OAP 90 डिग्री. दोन्ही पण दाखवले 90 डिग्री. टँजेंट थेरम रिझल्ट यायला सांगितलंय, कारण काय टँजेंट. अजून एक दिलाय प्रश्न तिथे की ट्रायंगल OAP, अजून एक क्वेश्चन काय, ट्रायंगल OAP and triangle OBP are congruent. हे दोन कॉन्ग्रुएंट आहेत का, मग ट्रायंगल आता दाखवलं. ट्रायंगल कोणता OAP हा ट्रायंगल आणि OBP हा ट्रायंगल, हे दोन कॉन्ग्रुएंट आहेत का, आणि मग ते कोणत्या टेस्ट प्रमाणे, बरोबर. तर हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत. कसे काय, तर मी दाखवतो तुम्हाला. इन ट्रायंगल OAP and ट्रायंगल OBP, या दोन ट्रायंगल मध्ये, बरोबर, OP, बरोबर, OP काय कॉमन साइड आहे, OP काय कॉमन साइड, आणि ही OP ही काय हायपोटेन्यूस आहे, OP काय हायपोटेन्यूस, प्लस OB आणि OA कॉन्ग्रुएंट आहे, रेडियस ऑफ सेम सर्कल. मग OB कॉन्ग्रुएंट OA रिझल्ट रेडियस ऑफ सेम सर्कल, म्हणजे एकाच वर्तुळाचे त्रिज्या आहे E आणि E, बरोबर, प्लस OP कॉन्ग्रुएंट OP कॉन्ग्रुएंट OP, ही कॉमन साइड आहे, कॉमन साइड, आणि ती ही साइड ही हायपोटेन्यूस मध्ये, हायपोटेन्यूस आहे. कोणाचा हायपोटेन्यूस आहे, दोन्ही ट्रायंगलचा हायपोटेन्यूस आहे. आता इथे काय झालं, हायपोसाइड आणि हा 90 डिग्री तर आपल्याला माहितीच आहे, म्हणजे हायपोसाइड थेरम प्रमाणे. Therefore ट्रायंगल OAP कॉन्ग्रुएंट ट्रायंगल OBP, हायपोसाइड. म्हणजे जर का दोन ट्रायंगल मध्ये साइड आणि हायपोटेन्यूस, बरोबर, साइड आणि हायपोटेन्यूस कॉन्ग्रुएंट आहे म्हणून हायपोसाइड, किंवा मग परत या साइड कॉन्ग्रुएंट साइड पण आहे, म्हणजे SSM टेस्ट पण होईल इथे. तर AP कॉन्ग्रुएंट PB पण आहे. लक्षात आला, हायपोसाइड नाही झालं तर मग नाही झालं नाही होणारच आहे, पण अजून आपलं डोकं चाललं तर AP कॉन्ग्रुएंट PB, टँजेंट सेगमेंट म्हणजे SSS, या पण टेस्ट होऊ शकतो, बरोबर.
हे लिहून घ्या. अजून चला आता एक शेवटचा सम आपण याच्यावरती तुम्हाला एक दाखवतो. लास्टचा सम बरोबर या थेरमच्या संदर्भात. ACB P असेल तर आता इथे PC ची किंमत 6 आहे, BC ची किंमत PC 6 BC 8 आणि आपल्याला फाइंड करायला सांगितलंय PB. फाइंड PB इक्वल टू म्हणजे आपल्याला फाइंड करायचं. तर आता पुन्हा इथे काय टँजेंट परपेंडिक्युलर रेडियस बरोबर. म्हणजे पहिला इथे मी लिहिला अकॉर्डिंग टू इन्फॉर्मेशन tangent AB perpendicular radius PC, therefore angle PCB equal to 90 degree. Tangent therefore आता इथे tangent theorem इथे 90 डिग्री लागला. PCB in triangle PCB angle C equal to 90 degree. Therefore by Pythagoras theorem theorem
तर पायथागोरस थेरम माहित आपल्याला, हायपोटेनस स्क्वेअर. मग हायपोटेनस कसा ओळखायचा? 90 डिग्रीच्या अपोजिट पीबी स्क्वेअर, पीबी स्क्वेअर प्लस पीसी स्क्वेअर, सॉरी पीबी स्क्वेअर इक्वल टू पीसी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर. पीसी ची व्हॅल्यू 6 स्क्वेअर, बीसी ची व्हॅल्यू 8 स्क्वेअर, बी 36 प्लस 64 इक्वल टू पीबी स्क्वेअर बरोबर 100. टेकिंग रूट काढला तर पीबी इक्वल टू 10. टेकिंग रूट पीबी किती आहे? 10. कसं 10 चं वर्ग 100 चं वर्ग 10. साधी सिंपल बरोबर. तर अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 3.1 याच्यामध्ये गणित बरोबर प्लस टँजंट थेरम आणि टँजंट सेगमेंट थेरम या दोन थेरम वरती येणारे सम्स मी तुम्हाला इथे समजावलेली आहेत, शिकवलेली आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ नक्की पहा, कारण मी याच्या पुढची जी थेरम आहे, याच्या पुढचं सम्स आहे, याच्या पुढचं प्रॅक्टिस सेट आहे तो सोडवून देणार आहे. बरोबर. धन्यवाद.